श्री स्वामी समर्थ. प्रिय श्रोते हो, आपला स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये स्वागत आहे आणि आपण पाहत आहात धर्म, अध्यात्म आणि भक्ती पॉडकास्ट. आजच्या भाग 4 मध्ये आपण धर्माचा खरा अर्थ काय या विषयावर चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा कार्यक्रम. मित्रांनो, धर्म हा शब्द आपल्या जीवनात अतिशय पवित्र पण त्याचवेळी अनेकदा चुकीच्या अर्थाने घेतला जातो. कोणी तो फक्त पंथ, जात, परंपरा किंवा सण समारंभ म्हणून पाहतो. पण संत महात्म्यांनी सांगितलेला धर्म हा याहून खूप खोल, व्यापक व सूक्ष्म आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून धर्म म्हणजे बाह्य आचारांची चौकट नव्हे, तो आपल्या अंतःकरणाचा प्रकाश आहे. धर्म म्हणजे धारण करण्यास योग्य ते. ज्या मूल्यांनी, ज्या तत्वांनी जीवन स्थिर, सात्विक, परमार्थाभिमुख होते तेच धर्म. सत्य, करुणा, प्रामाणिकपणा, प्रेम, निष्ठा, क्षमा, संयम, सेवा, नामस्मरण ही सारी धर्माची लक्षणे आहेत. धर्म हा कुणा एका समाजाचा, एका पंथाचा किंवा एका काळाचा नाही, तो सृष्टीचा, आत्म्याचा शाश्वत नियम आहे. आध्यात्मिक दृष्टीने धर्म म्हणजे आत्म्याला परमात्म्याकडे नेणारा मार्ग. तो बाह्य विधींच्या चौकटीत मर्यादित नसतो. जसे नदीचे अंतिम लक्ष्य समुद्राशी मिळणे असते, तसेच धर्माचे अंतिम लक्ष्य परमेश्वराशी, सत्याशी, प्रेमाशी, प्रकाशाशी एकरूप होणे आहे. संत ज्ञानेश्वरांनी योगमार्ग, संत तुकारामांनी नाममार्ग, संत रामदासांनी कर्मयोग दिला, पण तिन्हींचा गाभा एकच. धर्म म्हणजे अंतःकरणाची शुद्धी व ईश्वराशी एकत्व. धर्माची खरी ओळख आपण कर्म, विचार आणि भावना या तिन्ही पातळ्यांवर करावी. आपल्या कर्मात प्रामाणिकता, विचारात सत्यता आणि भावनेत करुणा असेल तर आपण धर्म पाळतो. फक्त वस्त्र, पूजा, उपवास, परंपरा यावर धर्म थांबत नाही. तो आपल्या दैनंदिन वागणुकीत, निर्णयात, इतरांशी वागण्याच्या सौजन्यात प्रकटतो. तर मित्रांनो, धर्म म्हणजे केवळ बाह्य ओळख नव्हे, तो आपल्याला अंतर्मुख करणारी, जीवनाला दिशा देणारी, परमेश्वराशी जोडणारी दिव्य प्रक्रिया आहे. धर्म हा बंधन नाही, तो मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे. संत सांगतात, धर्म जो पाये अंतरी, त्यास न घडे काहिरी. म्हणूनच धर्म म्हणजे पंथांची स्पर्धा नाही, तो आत्म्याची पवित्रता आहे. आपण धर्माचे सार समजून तो आपल्या जीवनात प्रामाणिकपणे आचरला तर बाह्य भेद, अहंकार, लोभ, द्वेष आपोआप नष्ट होतात. धर्माचा खरा अर्थ म्हणजे सत्य, प्रेम आणि सेवा यांचा श्वास घेणे, हाच आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. आपण आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाला इथेच विराम लावूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.